नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो दिस वॉज अवर मार्केट. एक जवळपास 50 पॉईंटच्या 55 पॉईंटच्या गॅपडाऊननी मार्केटची ओपनिंग झालेली आणि ओपनिंग होताच एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल मार्केटने इथे परफॉर्म केलेली, जवळपास एक 60 पॉईंटची. सो ॲट दॅट सेम मोमेंट व्हॉट वी थॉट, लाईव्हमध्ये बघा, हा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे आपला आजच्या तारखेचा 12 तारीखचं. सो आपण इथे लेवल मार्क केलेलं 5 मिनिटच्या कॅन्डलचं हाय आणि 5 मिनिट कॅन्डलचं लो मार्क केलेलं. आणि आपला एक असा अंदाज होता, कारण की कालच्या ह्या लेवल होत्या आपल्याकडे, अंडरस्टँड, या लेवलच्या खाली मार्केट सस्टेन करणं आवश्यक होतं जर मार्केटला खाली जायचं असेल तर. आणि जर या लेवलला तोडत असेल मार्केट तर मग डेफिनेटली आपले नेक्स्ट टार्गेट जे होते 24,420 वगैरेपर्यंत मार्केट गेलं असतं. आणि ही पहिली लेवल जी आपली ट्रेंड लाईन चाललेली आहे, म्हणजे हे फर्स्ट टार्गेट झालं असतं आपलं 23,380च्या जवळपास वगैरे, 24,380, आणि नेक्स्ट टार्गेट झालं असतं 24,420च्या जवळपास वगैरे. सो आपण ही लेवल मार्क करून ठेवलेली. मग मार्केटमध्ये एक फ्लक्च्युएशन तयार झालेलं. मार्केटने काय केलेलं, जितकी स्ट्रॉंग कॅन्डल त्यांनी बेरिश बनवलेली तेवढी स्ट्रॉंग कॅन्डल बुलिश बनवली, आणि मग ही बुलिश कॅन्डल 50% ड्राय झालेली. मग दॅट शोज ना की मार्केट काय करत आहे, व्हॉलेटिलिटी शो करत आहे. सो वी थॉट की खाली तर भरपूर जागा आहे मार्केटला ट्रॅव्हल करायला. बघा, जवळपास आपल्याकडे खाली ट्रॅव्हलिंग करायला मार्केटला जागा होती. या लेवलपासून जर पकडलं तर ॲटलिस्ट 150 पॉईंटची जागा होती. सो वी थॉट की मार्केट खाली येऊ शकतं, म्हणून मग आपण काय केलं, एक सेकंड लेवल मार्क केलेली. आणि जर ही लेवल तोडत असेल मार्केट तर आपण एक खाली 100-150 पॉईंटसाठी आपण ट्रेड घेणार असं ठरलं. बघा मग काय झालेलं, आपल्याला सेम कॅन्डलला, आता जी रनिंग कॅन्डल तुम्हाला दिसत आहे लाईव्हमध्ये, या कॅन्डलला आपल्याला इथे एंट्री मिळालेली. आणि मार्केटने आपल्याला जो SL दिला तो होता जवळपास 15 पॉईंटचा, आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मार्केटने 50 पॉईंट आपल्याला दिलेले आहेत. समजा आपलं टार्गेट होतं जवळपास 100 पॉईंटचं, पण मार्केट 50% मधनंच रिव्हर्सल झालं. सो 1:1 किंवा 1:1.5 आपण टार्गेट बुक करू शकलो, पण अचीव्ह झालेलं टार्गेट, म्हणजे मार्केटने अचीव्हचा अर्थ होतो मार्केटने दिलेलं टार्गेट 1:3 टार्गेट मार्केटने दिलं, आणि आपली जी प्रॉफिट बुकिंग आहे ती 1:1.5 अशी झाली. असं का बरं होतं? सिम्पलचं रिझन आहे, आपण SL ट्रेडिंग करतो ना, म्हणजे आपला जो SL आहे या लेवलला आहे सध्याला. मग ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर काय करतो आपण, ही कॅन्डल परफॉर्म होऊ देतो, आणि आफ्टर दॅट आपला SL जो आहे तो पुट करतो, राईट. पहिला इथे आणि सेकंड इथे, या ठिकाणी आपला SL हिट झालेला या पद्धतीने, अंडरस्टूड. सो इट वॉज अ गुड ट्रेड. आपण बघा, तुम्हाला मॉर्निंगलाच बोललेलो की प्राइस ॲक्शनचा वेट करूया आपण आणि लेवल फॉलोज करूया. आणि जेव्हा टार्गेट अचीव्ह झालं तेव्हा वी सेट की टार्गेट अचीव्ह झालेलं आहे, बाकीच्या लोकांनी काय करा, जर कोणी ट्रेडला आपल्या ट्रेडला कॉपी करायचा प्रयत्न करत असेल किंवा आपला ट्रेड बघून जर कोणी ट्रेड करत असेल तर त्यांनी काय करा, आपला ट्रेडिंग SL ॲक्टिव्ह करा आणि काही प्रॉफिट बुक करा जर क्वांटिटी असेल त्यांची तर, या पद्धतीने. सेकंड ट्रेड मग आपण इथे जनरेट केलेलं, राईट. या ट्रेडमध्ये आपल्याला सरळ दिसतं येत ना, जो रिव्हर्सल येत आहे तो एकदम स्ट्रॉंग रिव्हर्सल येत आहे, आणि इथे जे पुट बायर्स आहेत त्यांना ट्रॅप केल्या गेलेलं आहे. आणि जर ही लेवल मार्केट क्रॉस करत असेल, कुठली लेवल, जी आपली ही मार्क लेवल आहे आजची ओपनिंग, तर मार्केट डेफिनेटली आपलं हे टार्गेट जे आपलं पहिलं ॲनालिसिस होतं, फर्स्ट ॲनालिसिसचं जे आपलं मार्किंग लेवल होतं त्या डायरेक्शनने जाणार हे ठरलेलं होतं. मग आपण वाट पाहणार त्याची, आणि आपली एंट्री या कॅन्डलला झालेली, राईट. आपली दिस इज अवर एंट्री कॅन्डल. आणि इथे आपल्या SL काय 20-25 पॉईंटचा बनलेला आहे, 25 पॉईंटचा SL आहे, त्याच्या अगेन्स्टमध्ये 100 पॉईंट्स मार्केटने जवळपास दिले आपल्याला, म्हणजे 1:4 टार्गेट इथे अचीव्ह होतं आपला. सो आपली जेवढी होप होती तितकंच आपण टार्गेट बुक करू शकतो. या लेवलपासून मार्केट कधी रिव्हर्स झालेलं असणार तर आपण काय करणार, इथे जाणून ठेवलेलं आपला SL ट्रेडिंग SL, आणि तो हिट झालेला, या पद्धतीने.
आणि वरची जे प्रॉफिट आहे मार्केटमध्ये काही 100% प्रॉफिट बुक करणं शक्य नाही राहत आपल्याला कोणालाच या पद्धतीने. सो दिस वॉज अवर टुडेज मार्केट. आफ्टर दॅट ट्रेड करायची काही गरज नव्हती, कारण की या लेवलला जर मार्केटने सस्टेन केलं तर मार्केटने आपल्याला 24,500ची लेवल दिली असते. सो ही सस्टेन करते का हे बघणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट होतं. पण मार्केट इथे वारंवार येऊन सपोर्ट घेत आहे तर म्हणजे मार्केट सस्टेन करत आहे असं आपल्याला इथे शो केलं. ऑलरेडी 2 ट्रेड आपले झालेले असल्यामुळे नंतर आपण मार्केटमध्ये नव्हतोच, त्यामुळे आपल्याला ट्रेड करायचा प्रश्नच येत नाही. अंडरस्टूड. सो दिस वॉज अवर टोटल ॲनालिसिस. त्यानंतर मग जर आता आपण उद्या मार्केट काय करेल जर याचा विचार केला तर आपल्याला लेवल मार्क करून ठेवावं लागेल. आपल्या लेवल मार्किंगची स्टाईल तुम्हाला माहिती आहे. डे हाय आणि डे लो मार्क आपण करून ठेवत असतो आणि या रेंजमध्ये आपण ट्रेड करतो. तर सध्याला आपल्याला जी सपोर्ट लेवल बनलेला आहे ना तो बनलेला आहे, दिस इज अवर सपोर्ट लेवल. तर जर मार्केट या लेवलला ब्रेक करत असेल तर मग डेफिनेटली आपल्याला मार्केट नेक्स्ट कुठल्या सपोर्टला पाहायला भेटेल. ॲज यू कॅन सी राईट, मार्केट कुठून मूव्ह झालेलं आहे बघा, या कॅन्डलपासून मार्केट मूव्ह झालेलं आहे. सो दिस विल बी अवर सपोर्ट आणि मार्केट इथे आपल्याला पाहायला भेटू शकतं या पद्धतीने. अप्पर लेवलला जर बघितलं तर अप्पर लेवलला जो हाय लागलेला आहे दॅट कॅन बी अवर रेजिस्टन्स. सिम्पल. तर जे मार्केट आहे आपण त्याला लेवल ट्रेडिंग करूया आपण. तुम्हाला जर ॲनालिसिस आवडत असेल चॅनलचं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईव्ह मार्केटला अटेंड करत चला, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग मध्ये हेल्प होईल. अंडरस्टूड. चलो देन, थँक्यू, बाय बाय.